दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण नियोजन दौऱ्याचे नाशकात आयोजन। महायुतीच्या विजयानंतर जनतेच्या आभार प्रदर्शनाची जोरदार तयारी। गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी नाशिकमधील प्रभाग क्रमांक 14 भोई गल्ली येथे शिवसेनेच्या नियोजन दौऱ्याचे भव्य आयोजन करण्यात आले। महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला दिलेल्या भरघोस यशाबद्दल आभार मानण्याचा हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर शिवजयंतीच्या मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले, ज्यामुळे या दौऱ्याचे महत्त्व अधोरेखित झाले। या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांनी चौकात होणाऱ्या चाय पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचे उद्दिष्ट उपस्थितांना सांगितले। खरं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जणाच्या मनात असलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नाशिकला येत आहेत। महायुतीला जे भरघोस यश मिळालं त्याबद्दल नाशिककरांचे आभार मानण्यासाठी येत आहेत आणि आभार दौरा ह्या 13 तारखेला आहे। आणि म्हणून नाशिककरांना आव्हान करण्यासाठी आम्ही सर्वजण चौकात चाय पे चर्चा नावाचा एक प्रयोग करतोय। आपण बघतोय की या चौकामध्ये आमचे सर्व सहकारी संदीप डहाणके जे आमचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे, साहेब कधी येत आहेत, साहेब काय बोलणार आहेत, साहेबांना भेटण्याची उत्सुकता आहे। मला असं वाटतं की हा एक वेगळा प्रयोग आम्ही करतोय आणि ह्या निमित्तानं आपल्याला माहिती की साहेब म्हणजे रिक्षा चालकापासून झालेले मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन साहेबांबद्दल साहेबांनी ज्या योजना केल्या त्या योजनांची माहितीसुद्धा या निमित्तानं आम्ही देतोय। कारण साहेबांचा वाढदिवस या 9 तारखेला आहे आणि तो वाढदिवस साजरा करायचा असेल तर साहेबांनी ज्या योजना केल्या त्या योजना लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे। त्यामुळे त्या योजनांची सुद्धा आम्ही माहिती देतोय। येत्या 13 तारखेला लाखोंच्या संख्येने आपण बघा नाशिककर उत्स्फूर्तपणे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं स्वागत करतात। शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या 13 फेब्रुवारी रोजी नाशिक दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। हा दौरा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं संदीप डहाणके यांनी सांगितलं। अतिशय आमचा उत्साह जे अति शिंगेला पोहोचत आहेत, जे गगनात मावणारी एवढा आनंद आहे। साहेब एवढा म्हणजे कष्ट घेऊन जे महिलांसाठी ते लाडकी बहीण योजनेपासून तर छोट्या गोष्टी म्हणजे आरोग्यासाठी आणि आता त्यांनी नवीन स्कीम काढली आहे तर महिलांना मोफत रिक्षा। आता मार्गदर्शन आम्हाला काय भेटतं आहे त्याची आम्ही आतुरतेने वाट बघतोय आणि ही गोष्ट आमचे मार्गदर्शक अजयदादा बोरस्ते यांनी आमच्या चौकात येऊन चाय पे चर्चा केली आहेत आणि प्रत्येक छोट्या लहानशा कार्यकर्त्याला मार्गदर्शन केलं आहे आणि महिलांना जी माहिती दिली आहे। आता नवीन जे स्कीम आल्या आहेत ती पण आम्ही घरोघरी योजना राबवणार आहेत। तरी आम्हाला खूप आनंद होतो आहे की या गोष्टीचा साहेब नाशिकला येत आहेत आणि काय बोलणार आहेत याची खूप उत्सुकता लागलेली आहे। काय नागरिकांना आवाहन करा? नागरिकांना हेच आवाहन करणं की आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात जे मागच्या वेळेस आम्ही जे सभेला यायचो ते हजारोच्या संख्येने उपस्थित होतो। यावेळेस आता लाखोंनी पण गर्दी मावणार नाही। नाशिकमध्ये आता जवळजवळ आम्ही ते गोल क्लब जे ठिकाण मावले आहेत जुन्या नाशिकाचे एवढे माणसं येतील का ते गोल क्लब भरून जातील। साहेबांनी एवढं काम दिलेलं योगदान दिले नाशिकसाठी पण। शिवसेना उपनेते अजयदादा बोरस्ते, संदीप भाऊ डहाणके, रोशन शिंदे, प्रशांत निचल, अनिल निर्भवने, प्रेम पाटील, आकाश रेणुके, रोहित राठोड, संदीप लेनकर, श्याम बोर्डे, अक्षय काठवते, गणेश हिरे आणि सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले। या नियोजन दौऱ्यामुळे आगामी उपमुख्यमंत्र्यांच्या आभार दौऱ्याचे यशस्वी आयोजन आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचा उद्देश साध्य होणार हे निश्चित। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।